मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये पौर्णिमाने आता लगेच रागिणीला सांगितलेलं असतं की भूमी घराबाहेर पडली आहे. मग आता रागिणी लगेच तिच्या माणसांना कॉल करते आणि मी तुला एका मुलीचा फोटो पाठवते, त्या मुलीच्या पाठीमागे तू अगदी संध्याकाळपर्यंत थांब आणि ती कुठे जाते, काय करते याचे सर्व अपडेट्स घे आणि मला लगेच सांग. आणि जर काही हाताबाहेर परिस्थिती गेली तर मग लगेच अभिला कॉल कर, असं आता रागिणी म्हणते आणि फोन ठेवते. तेव्हा अभि आणि पौर्णिमा दोघेही तेथेच उभे असतात. तेव्हा आता रागिणी म्हणते ही भूमी काय कधी करेल ना याचा अंदाज नाहीये, त्यामुळे तिच्यावर अगदी व्यवस्थित लक्ष ठेवायला हवं. तेव्हा अभि म्हणतो हो नाही, मला तर कळतच नाहीये आजकाल या भूमीचं काय चाललेलं असतं. मग आता तू रॉकीला सांगितलं का त्या मेकॅनिकचं काम करायला, असं आता रागिणी अभिजितला विचारते. अभिजित म्हणतो की हो, मी सांगितलंय रॉकीला. रॉकीने त्याला मुंबईत ठेवलं होतं ना त्या मेकॅनिकला, त्यामुळे आता तो तिकडेच चाललाय आणि आता थोड्या वेळात मुंबईमध्ये पोहोचतोय तो. तेव्हा ती म्हणते अजूनही मारलं नाही का मेकॅनिकला. मग आता अभिजित म्हणतो नाही गाई, तासाभरात तो पोहोचेल, मी तुला सांगितलंय ना. आणि तू आकाशच्या आईबाबांना मारलंय याचा तो एकमेव साक्षीदार आहे आणि तोच साक्षीदार आता तुला पुरस्कार मिळण्या अगोदर मरणार म्हणजे मरणारच. त्यावेळी आता अभिजितने जो काही प्लॅन केलेला असतो तो प्लॅन ऐकून आता रागिणी खूपच खुश होते आणि म्हणते की आज मला सत्कार स्वीकारायचा आहे, तो पण अगदी निशंक मनाने आणि कोणतंही ओझं मनावर न ठेवता. तेव्हा ते सर्वजण आता खूपच खुश असतात, कारण काहीही झालं तरी भूमी आज आपला चेहरा काही उघड करू शकणार नाही, तिच्या हाती असे कोणतेच पुरावे लागणार नाही आणि जे महत्त्वाचे पुरावे आहे ना ते अगोदरच आपण नष्टसुद्धा केले आहे. आता रागिणी म्हणते त्यामुळे अभिजितसुद्धा खूपच खुश असतो. दुसरीकडे गणपती चौकात आता भूमी ही उभी असते आणि कोणाची तरी वाट पाहत असते. त्याचवेळी आता गोल्डी हा लगेच भूमी पाठोपाठ तेथे येतो आणि अभिजितला कॉल करून सांगतो की मी भूमीच्या पाठीमागे आहे, तुम्ही ज्या मुलीचा फोटो पाठवला त्या मुलीचं नाव भूमीच आहे ना. मग अभिजित म्हणतो हो. तेव्हा ती मुलगी तेथेच थांबली आहे चौकामध्ये आणि कुणाची तरी वाट पाहतीये, असं जेव्हा तो तिला सांगतो ना तेव्हा समोरूनच आता पारितोषची गाडी येते. पारितोष आता गाडीतून खाली उतरतो आणि भूमीजवळ जातो. तेव्हा भूमी विचारते काय झालं का रे पारितोष काम. तेव्हा तो म्हणतो हो, काम झालंय खरं तर अभि आता खूपच टेन्शनमध्ये येतो. मी त्याला विचारतो नक्की तो माणूस कोण आहे, त्याचा फोटो पाठव बरं. तेव्हा तो गोल्डी आहे ना तो लगेच त्या दोघांचा फोटो काढतो आणि लगेच अभिजितला सुद्धा सेंड करतो. तेव्हा फोन करून तो सांगतो की अभिजित सर, मी तुम्हाला फोटो सेंड केलाय. अभि ठीक आहे असं म्हणतो आणि अजून एक गोल्डीला काम सांगतो की तू तेथेच थांबायचं आणि ते दोघे ना काय काय करतायत ना त्याकडे फक्त लक्ष ठेवायचं, कुठे जातायत ना त्यांचा पाठलाग करायचा. इकडे आता पारितोष हा म्हणत असतो की मी माझे काही कॉन्टॅक्ट वापरून, त्याचबरोबर त्या गायकवाड सरांचे रिकमेंडेशन वापरून मी त्या कॉन्टॅक्ट नंबरपर्यंत पोहोचू शकतो. तर हा नंबर कुणाचा होता ना त्या नंबरपर्यंत आपण नक्कीच पोहोचू शकतो आणि त्याच्याकडून सर्व डेटासुद्धा मिळू शकतो. त्यावेळी भूमी आता म्हणते थँक्यू सो मच पारितोष, अरे तू जर नसताना तर हे झालंच नसतं. त्याचवेळी आता ही आभार प्रदर्शन करण्याची वेळ नाही आहे, त्यामुळे आपल्याला पुढच्या कामाला लागायला हवं, असं आता पारितोष म्हणतो. मग ते दोघेही आता गाडीतून जायला निघतात. इकडे आता पौर्णिमा अभिजितकडे येते आणि म्हणते पाहिलं का अभिजित, अरे ती भूमी आणि तो पारितोष हे दोघेही एकत्र आहेत, नक्कीच यांच्या डोक्यात ना काहीतरी प्लॅन शिजत असणार आहे. आता ना मी यांच्याकडे बघतेच. पौर्णिमा विचारते म्हणजे भूमी आकाशबरोबर खोटं बोलून गेली का. ती म्हणाली आकाशला की मी ऑफिसला चालली आहे म्हणून आणि ती दुसरीकडेच गेली. चला आपण आकाशला सांगायचं का लगेच. आकाशला आत्ता काही सांगून अजिबात पटणार नाही आहे, कारण त्याचाही भूमीवर आणि पारितोषवर विश्वास आहे. लगेच तो म्हणेल की ते मीटिंगलाच गेले असतील आणि भूमी ना खरंच खूप चालाक आहे. भूमी अशी साधी नाही आहे, ती असा प्लॅन करते ना की तो परफेक्टच असतो, परंतु मी काही तिचा प्लॅन अजिबात सक्सेस होऊ देत नाही आणि यावेळी मी अजिबात गाफील राहणार नाहीये. मी आता बघतेच तिच्याकडे. रागिणी आता पुढे सांगते आपल्याला काहीतरी दुसरी हालचाल करायला हवी.
इकडे आता पारितोष आणि त्याचबरोबर भूमी हे दोघेही आता दुकानातून आकाशने मोबाईल घेतलेला असतो ना त्या ऑफिसमध्ये येतात आणि त्यांना म्हणतात की पोलीस केस संदर्भात त्या मोबाईलची आम्हाला इन्फॉर्मेशन हवी आहे. तेव्हा ते सर आता तिला सर्व इन्फॉर्मेशन देण्यासाठी तयार होतात आणि भूमीला तिचा मोबाईल नंबर विचारून घेतात. तेव्हा भूमी आता मोबाईल नंबर सांगत असते. मोबाईल नंबर सांगितल्यानंतर ते नावसुद्धा विचारून घेतात आणि नेमकं कोणत्या डेटचे तुम्हाला डिटेल्स हवे आहेत असंही विचारतात. तेव्हा 2 जानेवारीचे डिटेल्स हवे असल्याचं आता भूमी सांगते आणि मग लगेच ते डिटेल्स आता शोधू लागतात. वेळी भूमी आता मनातच म्हणत असते की आई योगेश्वरी, माझं म्हणणं यांना पटू दे, कारण हाच शेवटचा मार्ग माझ्याकडे आहे. तेव्हा ते सर आता विचारतात, तुम्ही सांगताय त्या दिवशी, तुम्ही सांगताय त्या वेळेला हा नंबर डायल केला होता का? मग आता भूमी पटकन डोळे उघडून पाहते तर तो नंबर प्रशांतचा असतो. तेव्हा हा नंबर माझ्या भावाचा असल्याचं भूमी सरांना सांगते. तेव्हा ते आता सर सांगतात की ज्यावेळी तुमच्या भावाबरोबर फोनवर बोलत होतात ना, तेव्हा तुमच्याकडचं सर्व रेकॉर्डिंग सेव्ह झालं आहे आणि तुमच्या आजूबाजूला जे काही बोलत होते ना त्यांचं सुद्धा. तेव्हा भूमी आता खूपच खुश होते. मग आता पारितोष विचारतो, असं कसं होऊ शकतं पण? तेव्हा टेक्निकली काहीही होऊ शकतं, म्हणून तर आम्ही यांचा डिव्हाइस चेंज करून दिला असं आता ते सर सांगतात. ते एक दुसरा नंबर दाखवतात आणि हा नंबर ओळखीचा आहे का असं विचारतात. तेव्हा भूमी म्हणते, हो हा नंबर ओळखीचा आहे. मग आता हे रेकॉर्डिंग मिळू शकतं का सगळं असं भूमी विचारते. तेव्हा खरं तर हे बेकायदेशीर आहे, परंतु तुम्ही लीगली परमिशन घेऊन आला आहात, त्यामुळे तुम्हाला आम्ही हे सुद्धा रेकॉर्डिंग देऊ असं आता ते सर सांगतात. त्यावेळी भूमीला आणि पारितोषला खूपच आनंद होतो. भूमी ही तिच्या ध्येयापर्यंत अगदी जवळजवळ पोहोचलेलीच असते आणि ती आता पारितोषकडे पाहत राहते, कारण आता त्या दोघांचंही म्हणणं असतं की लवकरात लवकर रागिणीचा चेहरा सर्वांसमोर उघड व्हावा आणि आता तसंच होणार असतं, कारण तसे पुरावे तिला मिळालेले असतात. दुसरीकडे आता जे अवॉर्ड फंक्शन असतं त्याची अगदी जय्यत तयारी एका हॉलमध्ये केलेली असते आणि मग महाजनांच्या घरातील सर्वजण तिथे आलेले असतात. तेव्हा आता रागिनी मस्त नटून थटून आलेली असते. त्याचबरोबर अभिजित, पौर्णिमा, अथर्व आणि मनू हे सगळेजण तेथे उपस्थित असतात. आता रागिनी मॅडम आल्या असं तेथे असणारे ऑर्गनायझर बोलतात आणि तिचं अगोदर औक्षण करायला सांगतात. आता रागिनीचं अगोदर औक्षण केलं जातं. मग आता मनू मनातच विचार करते की या बाईची लायकीसुद्धा नाही आहे हे अवॉर्ड घेण्याची, तरीसुद्धा हिला हे अवॉर्ड मिळणार आहे असं म्हणून मनू रागातच आता रागिनीकडे पाहत असते. तेव्हा मनातच इकडे आकाश विचार करत असतो की कसं सांगू भूमी तुला, अगं तू ना आज इथे असायला हवी होतीस माझ्या आईचा हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी, म्हणजे तरी तुला खात्री पटली असती की आई चुकीची नाही आहे म्हणून. तिला आता सगळेजण फुलांचा बुके देत असतात, तिचं कॉंग्रॅच्युलेशन्स करत असतात. ते पाहून अगदी अक्षरशः रागिनी भारावून जात असते, कारण तिचा जो कौतुक सोहळा होत असतो ना तो खरंच अनुभवण्यासारखा असतो. अगदी नामवंत बिझनेसमॅनसुद्धा तिथे आलेले असतात रागिनीचा सत्कार करण्यासाठी. दुसरीकडे भूमी आणि पारितोष आता त्या ऑफिसबाहेर आलेली असतात आणि भूमीने आपली पर्स पदराच्या आड लपवलेली असते. तेव्हा तेथे आता अभिजितचा माणूस असतोच आणि तो आरशातून भूमी आणि पारितोषकडे पाहत असतो, अक्षरशः त्यांच्यावर नजर ठेवून असतो. त्यानंतर पारितोष म्हणतो, आता सगळं काही पुरावे आपल्या हाती लागले आहेत, तू टेन्शन नको ना घेऊ भूमी आता. मग आता भूमी म्हणते, पारितोष मी अशी रिस्क नाही घेऊ शकत आत्ता या क्षणी, कारण तुला माहीत नाही, अरे आत्तापर्यंत मी खूप वेळा प्रयत्न केले रागिनी आत्याचा चेहरा सर्वांसमोर उघड करण्यासाठी, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. दरवेळी रागिनी आत्याने माझा प्लॅन हाणून पाडला आहे, त्यामुळे मला आत्ता या क्षणी तरी कोणती रिस्क घ्यायची नाही आहे, तू पटकन गाडी घेऊन ये बरं असं ती आता पारितोषला म्हणते. तेव्हा पारितोष आता ठीक आहे असं म्हणतो. त्यानंतर भूमी आता प्रशांतला कॉल करते. तेव्हा प्रशांत आता ऑडिटोरियममध्येच असतो, जे काही साऊंड सिस्टीम असते ना तेथेच तो उभा असतो आणि काहीतरी करत असतो, त्याचं काम चाललेलं असतं. त्याचवेळी भूमी आता विचारते, काय रे तू पोहोचलास का? तेव्हा तो म्हणतो, हो ऑडिटोरियममध्येच आहे, पण तू कधी येणार इकडे? त्यावेळी ती म्हणते, आम्ही अर्ध्या तासात तिकडे पोहोचत आहोत. तेव्हा आता प्रशांत म्हणतो, ताई बहुतेक सगळेजण आलेले दिसत आहेत, तू सुद्धा लवकर ये. त्यावेळी भूमी आता ठीक आहे असं म्हणते.
त्यानंतर प्रशांत आणि भूमी हे दोघेही फोनवर बोलत असतात. फोनवर बोलून झाल्यानंतर आता ते फोन ठेवतात. तर आता इकडे प्रशांतने सगळं ऑल सेट करून ठेवलेलं असतं. काही वेळानंतर भूमी आता आपली पर्समध्ये मोबाईल ठेवत असते आणि तिच्याकडे जो पुरावा असतो ना रागिणीविरोधात, तो सुद्धा तिच्या पर्समध्ये असतो आणि ती पर्स सतत अशी आपल्या पदराआड लपवत असते. भूमीच्या मागावर असलेला तिच्यावर अगदी लक्ष ठेवून असणारा गोल्डी नेमकं ते पाहतो आणि लगेच अभिजितला कॉल करतो. दुसरीकडे अभिजित आता पाहतो तर गोल्डीचा फोन आलेला असतो. रागिनी आता सर्वांना भेटत असते, सर्वांच्या हातात हात मिळवत असते. ती अभिजितकडे पाहते आणि त्याला हळूच विचारते, काय रे, कुणाचा फोन आहे? मग आता तो म्हणतो गोल्डीचा फोन आहे. तेव्हा अगोदर तू तो कॉल रिसीव कर, काही गडबड व्हायला नको, गोंधळ व्हायला नको, असं रागिनी सगळ्यांना भेटत आता हळूच त्याला सांगत असते. आणि हे सांगत असताना ना कुणाला ती डाऊटसुद्धा येऊ देत नाही. त्यानंतर ती पुन्हा एकदा अभिजितला म्हणते, शांत डोक्याने विचार कर आणि मगच निर्णय घे, कारण एखादी चूक देखील आपल्याला महागात पडू शकते. त्यानंतर आता अभिजित हा लगेच तिथून बाहेर जातो गोल्डीबरोबर फोनवर बोलवण्यासाठी. नक्की त्याच्याकडे काय अपडेट्स आहे हे त्याला जाणून घ्यायचं असतं. त्यानंतर आता रागिनी ही लगेच स्टेजवर चढायला जाते, तर तिचा पाय आता थोडा लचकतो, त्यामुळे आता ती अशी खाली पडणार असते. मग आता लगेच आकाश तिला पकडतो, सावरतो आणि म्हणतो, आई अगं जरा व्यवस्थित नीट बघून चल पुढे, असं म्हणून तो स्वतः तिचा हात पकडतो, तिला स्टेजवर घेऊन जातो. मग आता तेथे असणारे सर्वजण त्यांच्या गजरातच तिचं स्वागत करतात. मनू अजिबातच खुश नसते. इकडे अभिजित आता लगेच त्याच्या माणसाला कॉल करतो आणि विचारतो, काय रे, काय झालं? मग आता भूमी तेथेच उभी असते. त्याच वेळी आता तो माणूस भूमीकडे पाहतच म्हणतो, अहो तुम्ही सांगितलेल्या ना त्या बाईकडे एक पर्स आहे आणि ती पर्स ना ती अक्षरशः जीवापाड जपतीये. नक्की त्या पर्समध्ये काय आहे ना ते माहीत नाही आणि तसं काही महत्त्वाचं असेल असंही वाटत नाही, पण ते एका ऑफिसमधून बाहेर निघाले आहेत. तेव्हा आता अभिजित म्हणतो, एक काम कर, तिच्याकडे असणारी पर्स तू तुझ्या ताब्यात घे आणि त्यामध्ये असणारं सर्व सामान हे डिस्ट्रॉय करून टाक. तेव्हा तो आता ठीक आहे असं म्हणतो आणि मग फोन ठेवतो. त्यानंतर भूमी आता तेथेच पारितोषची वाट पाहत उभी असते. त्याच वेळी मात्र तो आता माणूस तेथे येतो आणि भूमीच्या हातातून ती पर्स हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात असतो. भूमी अजिबात ती पर्स सोडत नाही, परंतु आता तो एवढ्या जोरात जोर लावतो की ती पर्स हिसकावून घेऊन तो आता बाईक घेऊन पळून जातो. मग आता भूमीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा ती त्याच्या पाठीमागे धावत असते आणि हेल्प हेल्प असं म्हणत असते, कारण आता तिला काहीही करून तिची ती पर्स ताब्यात घ्यायची असते. परंतु आता तिला कुणीही मदतीसाठी पुढे येत नाही. ती आता त्या गाडीवाल्याचा पाठलाग करतच निघालेली असते. तर पारितोषची गाडी भूमीच्या जवळून जाते. तेव्हा त्याला समजतं की समोरचा जो बाईकवाला आहे त्याने पर्स पळवली, म्हणून तो आता पटकन पुढे जातो आणि त्या बाईकवाल्याला म्हणजे अभिजितच्या माणसाला धक्का देतो. त्यामुळे त्याच्या हातातून ती पर्स खाली पडते. मग आता पारितोष पटकन गाडी थांबवतो. त्याच वेळी आता तो लगेच पर्स स्वतःजवळ घेणार असतो, परंतु समोरून एक रिक्षा येत असल्यामुळे आता तो थोडा थांबतो. मग भूमीलाही समजतं ती पर्स आपल्याकडे आली, ती पर्स आपल्याला मिळाली, कारण त्याच्यामध्ये तो पेनड्राईव्ह असतो. तेव्हा जो रिक्षावाला समोरून येत असतो ना, त्या रिक्षाचं चाक नेमकं त्या पर्सवरून जातं. तेव्हा भूमी आणि त्याचबरोबर पारितोष हे दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो. आता काय करावं त्या दोघांनाही सुचत नाही. आता अभिजितचा जो माणूस असतो ना, तो लगेच अभिजितला फोन करून सांगतो की आपलं काम झालंय, आता ते सगळे पुरावे डिस्ट्रॉय झालेत. तेव्हा अभिजित आता खूपच खुश होतो आणि लगेच ऑडिटोरियममध्ये येऊन बसतो. तर दुसरीकडे पारितोष हा लगेच पर्स उचलतो आणि त्यामध्ये पाहतो तर हा पेनड्राईव्ह तुटलेला असतो. त्यामुळे भूमीला आता खूपच मोठा धक्का बसतो आणि ती आता डोक्यालाच हात लावते. तर इकडे आता खूपच मोठा कार्यक्रम असल्यामुळे रागिनी खूप खुश असते, परंतु तिची नजर फक्त अभिजित कधी येतो ना याकडे असते. जी कार्यक्रमाची होस्ट असते ती सांगत असते, जगमध्ये अजिबात इंडस्ट्री नव्हत्या, परंतु रागिनी पटवर्धन यांनी महाजनांचा बिझनेस एवढ्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवला की अगदी जगभरात त्यांचं नाव आहे.
त्या माणूस म्हणूनही खरंच खूप थोर आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या चांगुलपणाची नेहमीच सगळीकडे चर्चा होत असते. रागिणीच्या कामकाजाचा सर्व आढावा आता ती सांगत असते तेव्हा सर्वजण रागिणीसाठी टाळ्या वाजवतात. अभिजित आतमध्ये येतो आणि जोराजोरात आपल्या आईसाठी टाळ्या वाजवतो. आपल्या आईच्या आनंदात सहभागी होतो. त्यामुळे रागिणी सुद्धा आता टाळ्या वाजवत असते, कारण तिच्या डोक्यात जो काही विषय सुरू असतो की त्या माणसाकडून कोणती अपडेट मिळाली आहे, ती अपडेट आता अभिजित तेथे घेऊन आलेला असतो. त्यानंतर आता अभिजित हा थम्सअप करतो तेव्हा रागिणीच्या कुठे जीवात जीव येतो. मग नंतर कार्यक्रमाची जी होस्ट असते ती आता रागिणीला पुढे बोलवते, कारण अलिबागमध्ये प्रथमच एका बिझनेस वुमनला हा पुरस्कार मिळणार असतो. तर रागिणीला आता पुरस्कार मिळणार असतो तेव्हा सर्वजण खूपच खुश असतात. मनू मात्र एकदम शांत शांत असते. तेव्हा कार्यक्रमाची होस्ट आता मुकुंदराव पुरंदरे यांना पुढे बोलवते आणि त्यांच्याच हस्ते आता रागिणीला तो पुरस्कार मिळणार असतो. त्यानंतर रागिणीला आता लगेच पुरंदरे साहेब पुढे येऊन पुरस्कार देऊ करतात. रागिणी मात्र खूपच खुश असते. तिला एक सन्मान चिन्ह दिलं जातं आणि त्याचबरोबर फुलांचा बुके देखील, आणि आता तिला ट्रॉफी सुद्धा मिळालेली असते. घरातील सर्वांच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात, कारण आता रागिणीला खरंच खूप मोठा बिझनेस वुमनचा पुरस्कार मिळालेला असतो. सर्व महाजन कंपनीचं क्रेडिट फक्त आणि फक्त तिलाच मिळालेलं असतं. त्यामुळे ती आता भलतीच खुश असते. इकडे अभिजित आणि पौर्णिमा हे दोघेही आता तिला थम्सअप करत असतात. तिचं अक्षरशः कौतुक करत असतात. मग काही वेळानंतर तेथे अचानक लाईट्स जातात. तेव्हा आता सर्वांना मोठा धक्काच बसतो की अचानक लाईट्स कशा गेल्या. मग आता रागिणी ही आकाशकडे पाहते तेव्हा आकाश म्हणतो, आई रिलॅक्स, येईल ना ग लाईट. मग आता सर्वजण एकमेकांकडे पाहतच राहतात. तेवढ्यातच भूमी आता टाळ्या वाजवत तेथे येते. तेव्हा भूमीला असं टाळ्या वाजवत पुढे आलेलं पाहतात. इकडे रागिणीच्या पायाखालची जमीनच सरकते. अभिजित मात्र आता एकदम शांत होऊन जातो, कारण भूमी आता एवढ्या कॉन्फिडंटमध्ये तेथे आलेली असते आणि तिच्याकडे काही पुरावा तर नाही ना याची शंका आता त्याला आलेली असते. मग त्यानंतर आकाश म्हणतो, भूमी. तेव्हा भूमी आता पुढे येते. तर रागिणी आता रागातच तिच्याकडे पाहत असते. पौर्णिमा आता सुद्धा खूपच घाबरलेली असते. अथर्व रागातच भूमीकडे पाहत असतो. मनू मात्र आता हसत असते. सर्व उद्योजक आलेले असतात आणि नक्की आता हे काय असं एकमेकांकडे पाहत ते आता म्हणत असतात. तेव्हा आता रागिणी आणि भूमी या दोघीही एकमेकींकडे पाहतच राहतात. तिथे कुणाला काही समजत नसतं की या दोघींचं नक्की काय वैर आहे. तेव्हा भूमी आता रागिणीकडे हसतच पाहत असते. रागिणीचा मात्र आता अक्षरशः जळफळाट झालेला असतो. तिचा तीळ पापड होत असतो. तेव्हा आता भूमीला आठवतं की जेव्हा पारितोष आणि मी त्या रस्त्यावर उभे होतो तेव्हा पारितोष म्हणतो की आता पुन्हा त्या मोबाईल कंपनीमध्ये आपल्याला जावं लागेल आणि त्यांच्याकडून पुन्हा तो डेटा मिळवावा लागेल. यामध्ये अर्धा तास नक्कीच जाणार. तेव्हा भूमी म्हणते, नाही जाणार, कारण ऑलरेडी मोबाईलमध्ये मी ती कॉफी सेव्ह करून ठेवली होती. तेव्हा हे ऐकताच पारितोष विचारतो, काय अगं कुठनं शिकतेस तू एवढं. मग आता भूमी म्हणते, अरे शिकावं लागतं, अनुभव आहे मला तेवढा, कारण दरवेळी माझ्या बाबतीत जे काही झालं ना ती चूक मला आत्ता यावेळी तरी करायची नव्हती, कारण जो बाईकस्वार होता ना तो रागिणी पटवर्धनचा माणूस होता अशी मला 100% खात्री आहे, आणि तोच माणूस त्यांची ती सर्व टीम गाफील राहावे यासाठी मी काहीच तेथे तुला बोलले नाही. पारितोष म्हणतो, बरं झालं तू हे काम केलं. असं म्हणून आता दोघेही लगेच त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी यायला निघतात आणि हेच सगळं आता भूमीला आठवत असतं. त्यानंतर भूमी आता सर्वांना सांगू लागते. तेथे असणाऱ्या कार्यक्रमामध्ये स्वतः ती बोलू लागते की रागिणी पटवर्धन यांचं जे मानपत्र सगळ्यांसमोर वाचलं गेलं ना ते खरंच खूप त्रुटक होतं. त्यांचं कर्तृत्व हे खूप मोठं आहे, ते शब्दात आपण मांडूच शकत नाहीये. त्यांचा अलौकिक प्रवास आपण सांगू शकत नाही, कारण आपली ती योग्यताच नाहीये. त्या या यशाच्या शिखरावर काय काय करत पोहोचले आहेत ना ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकायला हवं. तेव्हा रागिणी आणि अभिजित हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. तेव्हा रागिणी आता अभिजितला इशारा करून विचारते, काय. तेव्हा अभिजितला आता काहीच माहीत नसतं की नक्की काय आहे हे. पौर्णिमासुद्धा आता खूपच घाबरलेली असते आणि ती अभिकडे पाहत असते. त्यानंतर आता रागिणी ही आकाशकडे पाहते. तेव्हा आकाश लगेच आता पुढे येतो आणि भूमीला विचारतो,
भूमी, तू हे काय करतेस ग? मग आता भूमी म्हणते, आकाश, अरे तू काळजी करू नको. अरे आता इथे जे काही मी दाखवणार आहे किंवा इथे जे काही होणार आहे त्यामुळे ना रागिनी पटवर्धन यांचं कर्तृत्व सगळ्या जगाला दिसणार आहे आणि त्यांचा गौरवसुद्धा यामुळे वाढणार आहे. त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची अशी बाजू सगळ्यांसमोर येणार आहे ना, जी कधी कुणी बघितलीच नसेल. तेव्हा सर्वजण आता रागिणीकडे पाहू लागतात. मग आता रागिणीलाच कळत नाही हिच्या हाती नक्की काय लागलंय. त्यानंतर भूमी आता म्हणते, इथे सर्व असणारे सर्वच जण आता बिझनेसमॅन आहेत, त्यांनाही समजू दे की रागिनी पटवर्धन नक्की काय आहेत. त्यामुळे सर्वांसमोर साजरी होतीये रागिनी पटवर्धन की कहाणी. तेव्हा रागिनीला आता खूप मोठा धक्काच बसतो. तर पौर्णिमा आणि अभिजित सुद्धा आता खूप घाबरलेले असतात. तर भूमी आता हसतच रागिनीकडे पाहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रागिनी विचारते, काय काय ग पुरावा आहे तुझ्याकडे? कशावरनं या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत? मग आता भूमी म्हणते, सगळ्या गोष्टी अगदी स्पष्ट व्हाव्यात ना, म्हणून काही लोकांना मी इथे बोलवलंय. हे मेकॅनिक त्याचबरोबर व्यंकटची माणसं सुद्धा आलेली असतात. तेव्हा आता भूमी मॅडमला किडनॅप करण्याचा प्लॅन हा रागिनी मॅडमचा होता असं आता ती सांगतात. त्याचबरोबर 7 वर्षांपूर्वी आकाशच्या आईवडिलांचा अपघात सुद्धा या रागिनी मॅडमने मला करायला सांगितला होता असं आता मेकॅनिक सांगतो. आकाश आजीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तेथे असणारे सर्वजण अक्षरशः रागिनीवर थू करत असतात. मग नंतर आजी या पुढे येतात, रागिनीच्या सणासण पाचसा कानाखाली ओढतात आणि पोलिसांना म्हणतात की हिला अगोदर इथून घेऊन जा. रागिनी आता आईला म्हणते, मला माफ कर, परंतु आजी ऐकत नाही. आता पोलीस रागिनीला घेऊन चाललेले असतात. तर आकाशच्या डोळ्यातून पाणी येतं. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.